पुढील विवरणास सुरुवात करू. रामदास स्वामींनी अनेक ग्रंथ संपदा निर्माण केलेली आहे. त्यातील एक मनोबोध म्हणजे मनाचे श्लोक. या मनाच्या श्लोकांवर माझ्याकडनं जे गीत झालेले आहे ते आपण त्यांना समर्पित करूया. मना सज्जना राघवी वस्ती घेसे असं प्रकरण त्याच्यामध्ये आहे. त्याच्यावरनं हे गीत झालेलं आहे. मना बोधी रामदास राम स्वरूपी करी निवास. परमगीत जाणण्यास करू उत्तम अभ्यास. करू उत्तम अभ्यास. मना बोधी रामदास राम स्वरूपी करी निवास. मन करोनी निर्मळ भक्तिभाव घेऊन जळ. पूजू राम चरण कमल हात जोडू प्रार्थनेस. मना बोधी रामदास राम स्वरूपी करी निवास. राम नाम जपंतरी जपता कळे गोडी करी. राम दिनांचा कैवारी देई दर्शन भक्तास. मना बोधी रामदास राम स्वरूपी करी निवास. राम असे कल्पवृक्ष चरणी त्याच्या लावू लक्ष. तुलसी पत्रे अल्पू लक्ष आवडीने श्रीरामास. मना बोधी रामदास राम स्वरूपी करी निवास. निर्विकल्प करुणी मन दृढ धरी रामचरण. एक वार दे दर्शन शकून विनवे चरणास. मना बोधी रामदास राम स्वरूपी करी निवास. परमहित जाणण्यास करू उत्तम अभ्यास. करू उत्तम अभ्यास. मना बोधी रामदास राम स्वरूपी करी निवास. मना बोधी रामदास मना बोधी रामदास मना बोधी रामदास राम स्वरूपी करी निवास. राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय. सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. आजचा आपल्या दासबोध विवरणाचा विषय आहे रजोगुण लक्षण, तमोगुण लक्षण आणि सत्वगुण लक्षण. मुळात ह्या 3 गुणांची उत्पत्ती ही कशी झाली यासाठी आपल्याला थेट परमात्म्यापर्यंत मुळीपासून मुळापर्यंत जायला लागतं. कारण परमात्मा मुळात प्रथमतः एकच एक असे परमात्म तत्व आहे. त्याच्यातूनच त्याला पण त्यांनी संकल्प असा केला की एकोहम बहुस्याम प्रजायेय. त्याला एकट्याला कर्मेनाच झालं, त्याला अजून दुसरं कोणतरी हवं असं वाटलं. म्हणून ही जी प्रथमच पूर्णा झाली ना तीच मूळ माया होय. त्याच्या मूळ माया म्हणजे काय? परमात्मा. अनेक शक्ती आहेत परमात्म्याच्या, त्यातील एक शक्ती, अद्भुत शक्ती ती मूळ माया. आणि त्या मूळमायेतून ही गुणमाया निर्माण झाली. गुणमायेतूनच हे त्रिगुण निर्माण झाले. म्हणजे सत्व, रज आणि तम हे 3 गुण आहेत ते निर्माण झाले. आणि नंतर त्रिगुणातून म्हणजे त्यातली सुद्धा तमोगुणातून ही पंचमहाभूतं जी निर्माण झालेली आहेत. आणि या पंचमहाभूतातूनच ही आपली दृश्य विश्व जे आपल्याला दिसतं, दृश्य विश्वाची निर्मिती अंतिम टप्प्यात झालेली आहे. आपल्याला दृश्य विश्व दिसतं, पण त्याच्या मागे एवढे त्याच्या आपल्याला परमात्म्याच्या तत्वापर्यंत जायला लागतं की टप्प्याटप्प्यात अंतिम टप्प्यात ती आपल्याला ही जगताची निर्मिती झालेली आहे. तर
ह्याच्या संदर्भात एक मला तुकाराम महाराजांचा अभंग म्हणजे आरती या स्वरूपातच आहे, त्याच्यामध्ये हा सगळा उल्लेख आलेला आहे. थोडंसं आपण त्याचं थोडंसं विवरण बघूया. ओवाळू आरती माझ्या सद्गुरुनाथा, माझ्या सद्गुरुनाथा, पाचाही तत्वांचा दीप लाविला. ही 5 तत्व म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. निर्गुणाची स्थिती कैसी साकारादी, साकारादी, सर्वा घटी भरुनी उरली सद्गुरु माऊली. मुळात परमात्म तत्व म्हणजे काय आहे, तर हे निर्गुण आहे, पण त्यांना साकारात कोणी आणलंय, तर ते मूळ मायेमुळे ते साकारात आले आणि दृश्य रूपाने आपल्याला ते दिसतंय विश्व, ते तिची करामत आहे. परब्रह्म हे स्थिर आहे, तो काहीच करत नाही आहे. पुरुष म्हणतो आपण त्याला, सगळं खेळ खेळते, ती प्रकृती खेळते. आणि मग रजत, आणि त्यामुळे हे सगळं परमात्म तत्व तिच्यामुळे हे चराचरात भरून राहिलेले आहे, याची आपल्याला प्रचिती आपल्याला याच्यातनं तुकाराम महाराजांच्या अभंगातनं आपल्याला हे कळतं. रजत सत्वती हे माया प्रसवली, मायेची ये पोटी कैसी माया उद्भवली. ती मायेची पोटी कैसी माया उद्भवली म्हणजे काय आहे, तर हा विचार करताना परब्रह्माच्या ठाई जी मूळ स्फुरणा ती मूळ माया, आणि तिच्या पोटी माया म्हणजे उद्भवली म्हणजे गुणमाया उद्भवली. गुणमाया तिच्या पोटी. नंतर आपल्याला मायेची ये पोटी माया कैसी उद्भवली म्हणजे हा आपल्याला विचार पटकन कळत नाही, तर गुणमाया तिच्या पोटी उत्पन्न झाली तिच्यामध्ये. आणि मग त्रिगुण हे आहेत रज तम सत्व, हे ह्याला तिने प्रसवलं, माया प्रसवली. ती माया त्याच्या रूपाने, या त्रिगुणांच्या रूपाने गुणमाया प्रसूत झालेली आहे, असं समज आपल्याला तुकारामांनी ह्याच्यामध्ये असं सांगितलेलं. हा सगळा जो खेळ आहे ब्रह्मांडाची रचना कैसी, ही रचना ब्रह्मांडाची अशी झालेली आहे. सप्तसागर, सप्तपात्र सागर, हे सगळं हा मायेचा खेळ आहे. सगळं जे दिसतं, या जो श्रम, हे सगळं आपल्याला दिसतंय, ते सगळं मायेचं कर्तृत्व आहे, की त्यामुळे आपल्याला ते दिसतंय. तर ह्यासाठी मला ही रजतमध्ये मला आठवलं की आपल्याला बोलायचे, तर हे आम्ही आरती रोज म्हणतो, त्यामुळे ह्याचा संदर्भ आपल्याला तुकारामांनी घेतलेल्या आरतीचा संबंध आपल्याला इथे नक्कीच सांगता येईल म्हटलं. म्हणून आज आपण हा जरा खटाटो थोडासा विषय बाजूला करून सत्वरजतमाचा गुण आहे म्हणून हे पण सांगायचं मी ठरवलं. की आता ह्याच्यामध्ये काय सांगितलं आहे, तर म्हणजे प्रकृतीच मुळात, प्रकृती म्हणजे काय, हे दृश्य विश्वच आहे ना. त्याच्यामध्ये कशामध्ये त्रिगुण आहे. आता आपण म्हटलं सत्वरज आणि तम हे त्रिगुण आहेत, आणि पंचमहाभूत, ह्या 8 घटकांशिवाय यामध्ये दृश्य विश्वात दुसरं काहीही नाही. जे जे दिसतं आपल्याला ते ह्यात 8 गुणांनी नटलेलं असतं. त्याच्यामध्ये त्याचं थोडं प्रमाण कमी जास्त असेल सत्वरजतम गुणाचा. आपल्या देहात सुद्धा पंचमहाभूतांचाच देह आहे, मुळी देह त्रिगुणाचा, सत्वतम रजाचा, त्यामध्ये सत्वाचा उत्तम गुण, असं त्यांनी पहिल्या 24 मिनिटं पहिल्या 2-3 ओव्यात समर्थाने या गुणांचे नावं सांगितले, त्या गुणांचं कोणता गुण आहे हे सांगितलं आहे. आणि पुढे त्याच्यामध्ये सुद्धा अजून पोट गुण आहेत 2, शुद्ध आणि शबल, असं ह्या सगळ्याचा उल्लेख समर्थांनी या इथे पहिल्या 4 ओव्यामध्ये केलेला आहे. तो कसा बघूया आता. तर या दृश्य विश्वाची निर्मिती, उत्पत्ती ही पंचमहाभूत आणि सत्व रजतम गुण यापासून झालेली आहे. आणि हीच ह्यालाच म्हणायचं अष्टधा प्रकृती. म्हणजे गीतेमध्ये हा विषय आलेला आहे, पराप्रकृती आणि अपराप्रकृती, ही अष्टधा प्रकृती आहे. त्यामुळे या घटकांशिवाय या जगामध्ये काहीही नाही. जगात जे जे प्रगट होतं ना, ते या 3 गुणांच्याच मिश्रणाने तयार होतं. म्हटलं तसं की याचे प्रमाण कमी जास्त असेल, पण हे 8 गुण हे प्रत्येकात असतातच. या सृष्टीमधील माणूसही त्रिगुणांनी युक्त आहे आणि पंचमहाभूतात्मकच आहे. त्याच्या ठाई हे त्रिगुण असतातच. वर म्हटल्याप्रमाणे त्यांचं प्रमाण हे कमी जास्त असू शकतो. ज्या गुणाचे प्रमाण किंवा प्राबल्य हे जास्त असेल, त्या गुणानुसार त्याचा स्वभाव त्या माणसाचा तसा बनलेला असतो. तर सत्वगुण जर अधिक असेल तर सत्वगुणी समजतात, तमोगुण अधिक असेल तर तमोगुणी समजतात, आणि रजोगुण जास्त असेल तर त्याला रजोगुणी समजतात. माणसातील शांती, क्षमा, दया आणि समता, रुजुता हे सत्वगुण माणसात जे असतात ना, ते सत्वगुण दाखवतात.
प्रपंचाचे प्रेम, आसक्ती सत्तेची, अधिकार, लालसा, संपत्तीचा लोभ, नंतर किंवा भोगाची खवखव आपण म्हणतो, हे सगळे रजोगुणातनं आपल्याला दिसतात. तर आळस, अतिनिद्रा, अकर्मण्यता, क्षुद्र वासना, हीन वृत्ती हे सारे तमोगुण दाखवतात. तर त्यामुळे हे आपल्याला हे सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण याचं आपल्याला विश्लेषण करायचं आहे. समासाचा आशय खूप मोठा आहे. आज आपण शक्यतो रजोगुण आणि तमोगुण बघायचे आणि सत्वगुणाला आपण वेगळा वेळ द्यायचा आहे. तर जर माणूस सत्वगुण संपन्न असेल तर त्याच्या ठिकाणी काय दिसतं, त्याचा कल असतो तो भक्तीकडे असतो. भक्ती त्याच्या ठाई ज्ञानाचा प्रकाश म्हणतो किंवा शांतता, समाधानी वृत्ती जी असते ती सत्वगुणी माणसाकडे आपल्याला आढळून येते. जो रजोगुणी जो माणूस असेल त्याच्या ठाई काय दिसते, कामाची धडपड, म्हणजे तो कधीच स्वस्थ बसत नाही, चंचल असतो, तो कामाच्या धडपडीत कायम व्यग्र असतो. उद्योगीपणा, प्रपंचात रमणे, चळवळी, निरनिराळ्या चळवळी उभ्या राहतात, ते रजोगुणी माणसांचं लक्षण आहे बरं का. आपल्याला वाटतं चळवळी होतात, ते कशा होतात, ते त्यांना ते स्वस्थ बसून देत नाही. चळवळ करणे हा त्याचा गुण आहे. नंतर चळवळी उभ्या करणे इत्यादी गोष्टी या रजोगुणामुळे आपल्याला त्या माणसात दिसून येतात. तर तमोगुणी माणसाचं काय आढळतं, हा माणूस अतिशय आळशी असतो. एक त्याला मोह असतो. मोह म्हणजे असं लोभ या अर्थाने मोह नाही आहे. आपण कशा मोहात पडतो, लोभात पडतो, असं तसा मोह नाही आहे. त्याला भ्रांती, भ्रम म्हणतो आपण, तसा तो मोह आहे की जो तापटपणा, ही लक्षणं त्याच्या अंगी आपल्याला आढळतात. आणि त्यातल्या त्याच जगामध्ये दोन प्रकारची माणसं असतात, एक ज्ञानी असतात आणि अज्ञानी असतात. तिसरा प्रकार माणसांचा नाही. जो ज्ञानी माणूस असतो ना, त्याच्यावर ह्या 3 गुणांचा असर होत नाही. कारण तो आपल्या देहाकडे वेगळेपणाने पाहत असतो. देह वेगळा आणि आत्मा वेगळा. तो देहाकडे, आपल्या देहाकडे तो वेगळेपणाने पाहतो. त्यामुळे त्या गुणांचा असर त्याच्यावर बिलकुल होत नाही. तर अज्ञानीवर या गुणाचा अंमल चालतो, कारण तो देहाशी तदाकार झालेला असतो. देह म्हणजे मी अशीच त्याची धारणा असल्यामुळे त्याच्यावर, अज्ञानी ह्याच्यावर तमोगुणाचा हा अधिकार, अंमल हा प्रचंड प्रमाणात आपल्याला आढळून येतो. म्हणजे आता आपल्याला लक्षात ठेवायचं की सत्वगुणाचा कल भगवत भक्तीकडे असतो. रजोगुणी माणसांच्या ठाई प्रीती, कर्माच्या ठाई प्रीती असते. वृत्ती कर्माच्या ठाई, म्हणजे कर्मयोगी आपण म्हणतो. आपण आता ते समाज सुधारक वगैरे म्हणतो, ते कर्मयोगी म्हणायचं आपण. त्यांची कर्माच्या ठाई प्रीती असते. त्यामुळे कर्म केलं की त्याचं बंधन आहे, त्याचं आपल्याला माहिती आहे. कर्म हे बंधनात टाकणारं असतं. जर तुम्ही निष्काम कर्म केलं तर त्याचं बंधन, कर्म बंधनकारक होत नाही. आणि हे कर्म बंधनकारक ठरतं. त्यामुळे जन्ममृत्यूचे फेरे आहेत ना, ते रजोगुणी माणसांचे कधीच चुकत नाहीत. कारण त्यांचं कर्म हे काय म्हणतो आपण, सकाम असतं. की लोकांना अर्थात काही रजोगुण, त्याच्यात सबल आणि शुद्ध असे 2 गुण आहेत. ते आपण आता ह्या ओघातच आपण बोलणार आहोत. कर्म केले की बरे वाईट फळ मिळते. तर तमोगुणामुळे काय होतं, अधोगती, अधोयोनी, अधमयोनी आपल्यालाही प्राप्त होत असते. या 3 गुणांचे सुद्धा आपल्याला 2 पोटभाग आहेत. 2 शुद्ध आणि सबल. शुद्ध म्हणजे निर्मळ आणि सबल म्हणजे अशुद्ध. तर शुद्ध सत्वगुण, त्याचं पदार्थ शुद्ध सत्वगुण, शुद्ध रजोगुण आणि शुद्ध तमोगुण. तसेच अधम शबल म्हणजे अशुद्ध, म्हणजे शबल सत्वगुण, शबल सत्वगुण, शबल रजोगुण आणि शबल तमोगुण, असे हे आपल्याला प्रकार 2 आढळतात. तर गुणांची शुद्ध अवस्था असते ना, ती भक्तीला पोषक असते. तर गुणांची अशुद्ध अवस्था असते, ही भक्ती साधनेला कायमच बाधक असते. त्यामुळे आपल्याला आणि शबल गुण तुमचा गेल्याशिवाय शुद्ध गुण तुम्हाला आत्मसात करताच येत नसतो. असं इथे आपल्याला जसं आपण समासाच्या अनुषंगाने पाहू तेव्हा आपल्याला समजून येईल की शबल गुण तुमचा आहे तो म्हणजे समूळ नाहीसा झाला तर तुम्ही शुद्ध. मग तो तमोगुण शुद्ध असो, शबल असो, शबल गेला की तो शुद्ध तमोगुण होतो. आणि शुद्ध जे सगळे 3 शुद्ध गुण आहेत ते परमार्थाला पोषक आहेत, ईश्वर भक्तीला.
त्यामुळे आपला शबल गुण हा शरीरात आपल्या स्वभावातून शरीरातून आपल्यातून गेला तर आपल्याला शुद्ध गुणाकडे आपली वाटचाल चालू होते. हा तिन्ही गुणांचं मी थोडक्यात आधी सारांश सांगितला आहे की सत्वगुण आणि त्याच्यात सुद्धा आता सत्व रज तम याच्यामध्ये काय आहे, रजामध्ये काय आहे, सत्वगुण आणि तमोगुण याचं दोघांचं मिश्रण आहे. त्यामुळे का आपल्याला आपण बघतो की रजोगुणी माणसं एकतर अगदी अतिभक्ती संपन्न असतात, नाहीतर अगदी नास्तिक असतात. म्हणजे तमोगुणाचं जे लक्षण आहे ही दोघींची लक्षणं आपल्याला रजोगुणामध्ये दिसून येतात. रजोगुण सत्वगुण आणि तमोगुणांचे मिश्रण आहे. त्यामुळे हे आपल्याला रजोगुणाच्या लक्षणाच्या आरंभीच समर्थांनी या 2 ओव्यांमध्ये 3 गुण आणि त्यांची फळं सांगितलेली आहेत. ते आता आपण बघूया, ओवीच्या दृष्टीने आपण बघूया. मुळी देह त्रिगुणाचा सत्वरजतमाचा, त्यामध्ये सत्वाचा उत्तम गुण. सत्वगुणे भगवत भक्ती, आपण मगाशी बघितलं सत्वगुणी जो असेल तो भगवत भक्ती करतो. रजोगुणे पुनरावृत्ती म्हणजे त्याला जन्ममरण आपलं त्याचं टळत नाही. आपण म्हटलं तो कर्मात बांधला जातो, कर्म केलं की त्याचं फळ मिळतं. म्हणजे तो कर्मामध्ये बांधला गेल्यामुळे ते कर्मबंधनकारक पडतं आणि तेच त्याच्यामुळे आपण जन्ममृत्यूच्या फेरा आपला चुकत नसतो. आणि तमोगुणे अधोगती, तमोगुणानेही तुमच्या अधोगतीच होते, त्या प्राण्याची अधोगतीच होते असं आपल्याला या दुसऱ्या ओवीत समर्थ सांगतात. आणि यासाठी समर्थांनी कोणता आपल्याला आधार घेतलेला आहे तर गीतेतल्या श्लोकाचा आधार घेतलेला आहे. त्यामुळे अध्याय 14 श्लोक 18चा संदर्भ आहे, तुम्हाला सगळं माहितीच आहे. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसा जघन्यगुणवृत्तिस्था अधो गच्छति तामसा. या तिन्ही गुणांच्या लोकांची स्थिती कशी आहे? ऊर्ध्वं गच्छति सत्त्वता, म्हणजे सत्वगुणी असतात ते त्यांची वाटचाली वरच्या दिशेने म्हणजे परमात्म्याच्या दिशेने असते. अधो गच्छति मध्ये तिष्ठन्ति राजसा, जे रजोगुणी असतात ते मध्येच म्हणजे पृथ्वीवर जातात आणि तमोगुणी असतात ते तमोगुणी ते अधोगती म्हणजे पाताळाकडे जाणारे त्यांचे हे गुण असतात. आणि असं आपल्याला सांगता येईल. ह्या समासाचा आराखडा ओवीच्या रूपाने आपल्याला सांगायचं म्हटलं तर 1-2 मध्ये 3 गुण आणि त्यांची फळं सांगितली आहेत. 3 आणि 4 मध्ये प्रत्येक गुणाचे शबल आणि शुद्ध अशी स्वरूप त्यांनी सांगितलेली आहेत. आणि 5 आणि 6 मध्ये सर्वातच हे 3 गुण असतात असं, पण दुसऱ्या गुणांवर जो मात करेल तो तिसरा गुण, 2 गुणांवर जो मात करतो तो तिसरा अर्थातच वर चढतो आणि बाकीचे ते 2 गुण आहेत ते दबले जातात त्याच्यामुळे. त्यामुळे त्याच्याप्रमाणे त्याचा स्वभाव हा बनतो. 3 गुण जरी असले तरी एकाचं वर्चस्व आणि दुसरे 2 त्याच्या प्रमाणात खाली असं असल्यामुळे प्रकर्षाने होत असतो. 1 गुण वाढला की दुसरे 2 आपोआपच दबले जातात. आणि 7 ते 35 या ओव्यांमधनं समर्थांनी रजोगुणी माणसाची लक्षणं कशी सांगितली, तो रजोगुण या नावाखाली ती रजोगुणाची अनेक लक्षणं आपल्याला सांगितलेली आहेत. तर आता ओवी आपण बघितली मगाशी की सत्वगुणे भगवत भक्ती, रजोगुणे पुनरावृत्ती, तमोगुणे अधोगती पावती प्राणी. आता आपल्याला रजोगुणाचा अभ्यास करायचा असल्यामुळे रजोगुणी माणूस कसा असतो तर मी आणि माझे नातेवाईक यांचा सतत विचार त्याच्यामध्ये मनामध्ये असतो आणि तो त्या दृष्टीने तो कुटुंबासाठी हा सतत राबत असतो. आणि संसारिक मनुष्य कसा वागतो याचं वर्णन समर्थांनी 7 ते 32 ओव्यातनं केलेलं आहे. तात्पर्य त्यातलं एवढंच घ्यायचं आहे आपल्याला की मीला ह्याच्यामध्ये महत्त्व, अत्यंत महत्त्व आहे. तो म्हणजे आत्मकेंद्रित म्हणतो ना तसा तो असतो की स्वतः त्याच्याभोवतीच त्याचं आयुष्य गुरफटलेलं असतं. आणि त्यामुळे काय होतं, स्वला महत्त्व असतो तो. त्यामुळे काय होतं, मी आणि माझं कुटुंब, त्यासाठी तो कुटुंब काबाडी म्हणजे त्याच्यात तो कष्ट, त्याच्यासाठी अतोनात कष्ट करतो रात्रंदिवस. हल्लीच्या भाषेत आपण म्हणायचं तो ओव्हरटाईम करतो त्यासाठी. पण त्या कुटुंबाची कायम चिंता बाळगणं हे त्याचं, हे माझ्याशिवाय कोण करणार असं त्याला सारखं वाटत असतं. त्यासाठी तो अक्षरशः ढोर मेहनत करत असतो. प्रसंगी त्यासाठी ढोंग, कपट, मत्सर, मद या तमोगुणी षड्रिपूंचाही तो अंगीकार करतो. तसं ते आता आपण बघूया. त्यामुळे मुळात स्वलाच महत्त्व देत असतो. त्यामुळे अंतरात वसलेले
आपल्या अंतरात प्रत्येकाच्या बसलेलं आहे, आत्माराम बसलेला आहे, त्याच्यामुळेच हा सगळा देह चालतो. त्यामुळे हे अंतरात, त्याच्या अंतरात बसलेले हे स्वरूप आहे ना भगवंताचे, तो पूर्णपणे विसरून जातो. या देहाचा करता मी आहे असं तो म्हणतो. आत्मा नसून मी आहे, कारण आत्मा हा कधीच आपल्याला दिसत नाही डोळ्यांनी. आणि हल्लीचे काय आहे की जे दिसतं त्याच्यावर विश्वास ठेवतो. पण आपण म्हणून म्हणतात ना, तुम्हाला देव दिसलाय का, पण तुम्हाला हवा तरी दिसते का, पण तरी आपण हवा आहे असं म्हणतो की नाही, त्याच्यात घटक आहेत हवेचे. तसं आपल्याला त्याला जे दिसतं त्याच्यावर लोकांचा चटकन विश्वास बसतो. त्यामुळे मी देह, हा देह दृश्य देह आहे, हा स्थूल देह हा आपल्या डोळ्यांनी दिसतो, त्यामुळे तो आपण तो खरा मानतो. तो हा रजोगुणी माणूस आहे. आणि आज जे स्वरूप बसलेलं आहे ते शाश्वत आहे, त्याच्याकडे तो बिलकुल लक्ष देत नाही. म्हणजेच त्याची देहासक्ती ठेवून सगळीची कृत्य असतात ना, तर देहासक्ती त्या कृत्यांमध्ये आपल्याला आढळून येते. तर रजोगुणी माणूस हा संसारालाच सत्य मानतो. सर्वस्वी सत्य काय आहे तर संसार आहे, आणि सुखाचा मानतो. सत्य आणि सुखाचा, सत्यातही मानायचं आणि सुखाचा पण मानायचा. पण त्याला नंतर पुढे कळतं की काय रे, आपण त्याच्यामध्ये गुंतलोय. तर आपण ते पुढे सांगूया की हे खरं, ह्याच्यात खरं सुख नाही आहे. अंती कळतं किंवा गात्र जेव्हा शिथिल होतात, आपले हालचाल करत नाहीत, आपल्याला काही कारणाने का होईना पण मुलांना परदेशात जायला लागतं किंवा नोकरी संबंधाने दुसऱ्या गावी जायला लागतं, तेव्हा आपण एकटं राहतो. तेव्हा त्याला असं कळतं की आपण हा सगळा देह, आपलं आयुष्य हे आपण असं व्यर्थ घालवलेलं आहे. कसं त्याचं आता असतं, मी आणि माझे घर, बरं का. आणि हा हा खरं अशुद्ध रजोगुण आहे, की माझं आणि माझं हे समजणं, मी आणि माझे समजणं हा अशुद्ध रजोगुण आहे. अशुद्ध रजोगुणाची सुद्धा आपल्याला अजून ही ओळी सांगता येईल की माझा देश माझा गाव, माझा वाडा माझा ठाव, ऐसा मनी धरी ह्यावं तो रजोगुण. हे सगळं माझं आहे, याच्या म्हणजे स्वकेंद्रित आपण म्हणतो तसं आहे. पण आता हा शुद्ध रजोगुण का म्हटलेला आहे, कारण काय, कार्यकर्ता म्हणजे फक्त माझ्या देशाचा विचार करतो, माझ्या गावाचा, माझ्या वाडा, आणि म्हणजे असं खालनं तो वरती येतो, म्हणजे वरनं खाली येतो. माझा देश, माझा गाव, माझा वाडा, अगदी म्हणजे त्याचं मीच सर्कल इतकं वाढतं की म्हणजे माझा साहेब सुद्धा तो माझा, म्हणून त्याचा सुद्धा तो अभिमान कोणाला कशाचा होईल हे सांगता येत नाही, असा त्याचा तो अभिमान आपल्या ऐशी जरी म्हणे हवं हा रजोगुण आहे, पण तो शुद्ध रजोगुण आहे. आणि आता दुसरा शबन रजोगुण कोणता आहे, तर दुसऱ्याचे सर्व जावे आणि माझेची बरे असावे. दुसऱ्याचे सर्व जावे आणि माझेची बरे असावे, ऐसे आठवे स्वभावे तो रजोगुण. हा शबन म्हणजे दुसऱ्याचं सगळं काय म्हणतात तळपट हवं असं म्हणतात, तसं दुसऱ्याचं सगळं जाऊन दे, माझं सगळं छान व्हावं अशी ह्या माणसाची इच्छा असते. तो शबन रजोगुण आहे. तर घरदार, पैसा अडका, कपडा लगता, मानपान, खाणं पिणं, आप्तइष्ट, लौकिक इत्यादी सगळं मनासारखं आणि चांगलं असावं अशी ह्याची तीव्र इच्छा, तीव्र आकांक्षा असते. आणि कामक्रोधाचे विकार त्याच्या जीवनात हे उत्कर्ष पावत असतात. आणि नंतर त्याचा स्वभाव कसा असतो, खावो पिवो मजावर मजा करू अशा स्वभावाचा त्याचा स्वभाव असतो. पुढचं कोणी बघितलं आत्ता तर खा प्या मजा करा असं खुशाल चेंडू जीवन त्याला रजोगुणी माणसाला हे जगायला आवडत असतं. आणि दुसऱ्याचे वैभव पाहून त्याच्या तोंडाला हे पाणी सुटतं. नंतर संसार धडपणे कसा शेवटात जाईल ही चिंता त्याच्या मनात हे कायम असते. आपल्याला वाटतं आत्ता असं आहे, हे शेवटपर्यंत असंच राहू दे अशी प्रत्येकाची इच्छा असते की नाही. तुमचा संसार असो ना तर देहाची तब्येतीचा असू दे, हे आहे असंच शेवटपर्यंत आपण या जगातून नैसर्गिकपर्यंत चालावं अशी जी आपल्याला वाटत असतं, ही रजोगुणी माणसाचं लक्षण आहे. तर त्यामुळे पूर्वी भोगलेले सुख आज भोगायला मिळत नसल्यामुळे त्याला मनात नाही हळहळ वाटत असते. पूर्वी आपण तारुण्यात खूप मजा केली, पण आता ते आपल्याला भोगता येत नाही, ह्याच्या मनामध्ये त्याला खंत असते, हळहळ वाटत असते. परंतु त्याला नंतर अंती काय कळतं की सुरुवातीला सुख देणारे विषय असतात ना, ते अंती हे दुःख देणारेच असतात. हा विषय आपल्याला पुढच्या दशकामध्ये येणार आहे.
सगुण परीक्षा वगैरे आपण म्हणतो त्याच्यामध्ये येणार आहे की लग्न करण्यासाठी माणूस उतावळा असतो वगैरे हे सगळा मग लग्न करतो बायकोमध्ये सगळा पुढचा विषय. तर शेवटी काय होतं की माणूस हा मुळात जन्म हे दुःखाचे मूळ आहे. जन्माला आल्यानंतर हे सगळं चक्र तुमच्या मागे लागतं म्हणून जन्म दुःखाचे मूळ असं पुढच्या दशकात एक अशी ओवी आहे. तर त्याचा आपण तो विचार नंतर करायचा आहे. तर त्यांना करमणूक ही अत्यंत प्रिय असते. जसे नाटक सिनेमा पाहणे, शृंगारात विनोदात त्यांना अत्यंत रस असतो. शृंगारिक वाचन त्यांना कथा कादंबऱ्या ह्याच्यामध्ये अत्यंत रस असतो. हे सगळं ओव्यात दिलं आहे बरं का. त्यामुळे मी सांगते मनाचं ह्याच्यात काही नाही असं. आणि ग्रंथ वाचताना असं समर्थाने सांगितलेलं आहे ओवीतले शब्द गाळून वाचायचे नाही आहेत, आपल्या मनाचे शब्द घालायचे नाही आहेत. ते समर्थाने सगळं ओव्यांमध्ये हे सगळं दिलेलं आहे की त्याला कशी आवड असते. त्यामुळे त्यांना मनापासून आवडतं. व्यसनांचं संगीत आवडतं. मनाचा धुमाकूळ व्यसनांचा धुमाकूळ सुद्धा तो घालायला कमी बघत नाही, कुठे मागे पुढे बघत नाही. आणि गावगुंड म्हणतो आपण त्यांच्यात सहभाग घ्यायला आवडतं की आपल्याला जर जमता येतं आपण का नाही करायचं. म्हणजे गावगुंडांच्या संगतही तो करत असतो त्यांच्याशी. आणि त्याला काय होतं पश्चातापाशिवाय दुसरा मार्गच त्याला उरत नाही. हां आणि पण आपल्याला हे सगळं एवढंच मिळायला हवं की आपण म्हटलं की शृंगारात रस वगैरे हे एवढं हे म्हणजे आपल्या मानवी देहाचं अंतिम ध्येय नाही आहे. मग काय अंतिम ध्येय आहे यातनं बाहेर पडण्यासाठी आपल्याला वळायचं आहे कुठे तर भगवत भक्तीकडे वळायचं आहे. संसारात न अडकता जे शक्य होईल ते माणसाने ईश्वराला अर्पण करायचे आहे. पण आपल्याला दशक दुसरा समाज चौथ्यातली ही ओवी आहे. त्याचा ओवीचा पुन्हा इथे उल्लेख केलेला आहे. काया वाचा आणि मने फळे पुष्पे फळे पत्रे पुष्पे फळे जीवने काहीतरी एका भजने सार्थक करावे. तर आपल्याला हे सार्थक करायचं आहे, ईश्वराला अर्पण करायचं आहे. असा हा अशुद्ध समोर गुण आहे, रजोगुण आहे. तो भगवंताच्या भक्तीने हा शुद्ध होत जातो. ही भक्ती कशी करायची आहे तर आपल्याला या ओवीत सांगितले काया वाचा आणि मने फळे पत्रे पुष्पे फळे जीवने काहीतरी एका भजने सार्थक करावे. हे करायचे आहे आपल्याला आणि आपल्या जीवनाचं सार्थक करायचं आहे. म्हणजेच अशुद्ध रजोगुण हा भगवंताच्या भक्तीने शुद्ध होतो. कधी शुद्ध कधी होतो अशुद्ध आपण मग अशी बघितलं. अशुद्ध कोणतेही तिन्ही गुण असतील ते अशुद्ध असतील ते भगवंताच्या भक्तीने हे शुद्ध होतात. म्हणून यातनं सुटण्याचा उपाय आपल्याला सांगितलेला आहे की रजोगुण शुद्धकडून अशुद्धकडून शुद्धकडे वळवायचे. तो त्यासाठी भगवत भक्ती हा उपाय आपल्याला सांगितले आहे. मग काय करायचे आपल्या प्रपंचातील ऐपतीप्रमाणे दान करावं, अनेक पुण्यकर्म करायची आहेत. नंतर वासना क्षीण करण्याचाही अभ्यास आपल्याला करायचा आहे. भगवंताचे भजन करणे कायावाचे मने भगवत सेवेसाठीच जगायचे आहे. जीवनात सुखदुःखही येतच असतात. त्या सुखदुःखाचं राडगाडं चालू असतं. पण ती भोगत असताना सुद्धा आपल्याला ईश्वराचं अनुसंधान भगवत चिंतन आपल्याला हे सोडायचं नाही आहे. त्याचं अनुसंधान हे सोडायचं नाही आहे, ते नित्य टिकवायचं आहे. आणि भगवंताच्या या भक्तीमधनंच विवेक आणि वैराग्य हे उत्पन्न होतात. आपण मगाशी बघितलं की ही सृष्टी ही देवाने निर्माण केलेली आहे. सृष्टीपूर्वीही तो होता, सृष्टीमध्येही तो आहे आणि सृष्टी विलयाला गेल्यानंतर सुद्धा तो राहणारच आहे. तोच एक करता आहे. हा पूर्णता भाव मनात ठेवायचे आणि शुद्ध रजोगुण असतो. असं केलं तर शुद्ध रजोगुण भगवंताकडे म्हणजेच सत्वगुणाकडे वळतो. शुद्ध रजोगुण आता आपण अशुद्धाकडनं शुद्ध रजोकडे आलो, पण हा शुद्ध रजोगुण सुद्धा आपल्याला शुद्ध ह्याच्याकडे सत्वगुणाकडे वळवायचं आहे. तर त्याच्यामुळे भगवंताकडे सत्वगुणाकडे वळतो शुद्ध रजोगुण. आणि शुद्ध रजोगुणी माणूस सात्विकतेकडे चटकन वळतो. शुद्ध रजोगुणी माणूस असं सात्विकतेकडे तो चटकन वळतो. पण मानवी स्वभाव असा आहे ना की चांगला विचार चांगलं भाव शुद्ध भाव हा मनात क्षणभरच टिकतो. बघा आपण म्हणतो की नाही आपल्या मनात विचार आले आत्ता दान करायचे ना लगेच करावं. मग विचार कधी पालटेल हे आपल्याला काहीच सांगता येत नाही. म्हणून म्हणतात की चांगला विचार क्षणभरच मनात टिकतो. तोपर्यंत आपलं ते मनात आलेलं ते काम करून घ्यावं आणि परमार्थाला लागावं. त्यामुळे कारण काय आहे पाण्याची धाव कशी उताराकडे असते म्हणजे म्हणजेच ते जसे प्रवाह पतित असतं ना तसंच माया ममता हे मानवाला हे अधोगतीकडेच नेणारे असतात.
रजोगुणाचे असेच आहे. अधपतीत रजोगुण झपाट्यात तमोगुणाकडे वळण्याची शक्यता ही दाट असते. त्यामुळे तमोगुणाचे वर्णन हे आपल्याला पुढील समासात करायचं आहे. असो नेणून या परमात्मा सकल पदार्थी प्रेमा बळात्कारी घाली जन्म रजोगुण. आपण मग असे म्हटलं की त्याच्यामुळे आपलं जन्ममरणाचं चक्र हे खंडितच होत नाही. असो ऐसा रजोगुण उभे दावी जन्ममरण प्रपंचित सबळ जाणं दारुण दुःख असा हा जन्ममरणाच्या फेऱ्यात न चुकवणारा हा प्रपंचात तो सबळ आपल्याला जाणवतो आणि दारुण दुःख यामध्ये आपल्याला भोगायला लागतो. म्हणजे आपल्याला म्हणूनच समर्थांनी सांगितले संसारिक बंधन तुटण्यासाठी वाचना गुंतलेली आहे. याच्यासाठी उपाय आपल्याला सांगितले की आपल्याला यथाशक्तीचे दान करायचे आहे. आपल्या ऐपतीप्रमाणे ते करावं आणि यथानुशक्ती दान करावं, पुण्य करावं, भगवंताची अनन्य भक्ती करावी, नंतर ईश्वरी अर्पण यामने सार्थक करावे. त्याचा असाच वळवून संक्षेपे केला कथन. त्यामुळे संक्षेपाने समर्थाने हा रजोगुण आपल्याला सांगितलेला आहे. आता शुद्ध तुझं अणु परमार्थ. आपल्याला शुद्ध रजोगुण हा परमार्थ. रजोगुण पटकन सत्वगुणाकडे वळतो. त्यामुळे सत्वगुणी असे जाणं तो रजोगुण परिपूर्ण भजन मूळ. ते भजनाचे मूळ आहे सत्वगुण. तो आपल्याला तो सत्वगुणाकडे वळतो. आणि आता पुढे आपण तमोगुणाकडे वळायचं आहे. आणि होईल थोडंसं. आता आपण मगाशी वरती बघितलं तमोगुणाकडे आपण वळणार आहोत. माणसाचा देह हा त्रिगुणात्मक आपण बघितलेलंच आहे. ज्या गुणाचा प्रादुर्भाव जास्त तो तदनुसार त्याचं वर्तन असतं हेही आपण बघितलं आहे. माणूस हा आपल्या गुणानुसारच कृती करत असतो, कर्म करत असतो. जसे सत्वगुणी शास्त्राद्वारे वागेल, रजोगुणी हा मनाला येईल तसे वागेल, तर तमोगुणी माणूस त्याचा अतिरेक, प्रत्येक गोष्टीचा अतिरेक करेल. त्याची भक्ती जी असते ना, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करणं हे तमोगुणी माणसाचं लक्षण आहे. तो अतिशय तापट आणि क्रोधी स्वभावाचा असतो. त्यामुळे तो अतिशय त्याचं खाणं, पिणं, वागणं, कामविकार, अगदी देवभक्ती सुद्धा मी मगाशी म्हटलं तसं अतिरेकीच असते. त्यामुळे त्याला राग आला ना तर तो कोणीही बघत नाही, आईबाप बघत नाही, बहीण भाऊ बघत नाही, बायको बघत नाही. तो सगळ्यांना मारहाण केल्याशिवाय अजिबात सोडत नाही. ह्या तमोगुणी माणसाचं हे अत्यंत अतिरेक प्रत्येक गोष्टीत करणं हे त्याचं लक्षण आहे. तर तमोगुणात काय आपल्याला आढळतं? तमोगुणात प्रेम, जीवभाव या भावना, संकल्पना ह्या संपूर्णपणे संपूनच गेलेल्या असतात. तो तमोगुणी या चरणाने समर्थांनी आपल्याला तो तमोगुण या चरणाने आपल्याला समर्थांनी येथे तमोगुणांची लक्षणं सांगितलेली आहेत. आता आपण मग अशी बघितलं शरीरी क्रोध भरता नोळखे माता आणि पिता. बघितलं ना, आई बाप काही बघत नाही. तमोगुणात संचारला. तमोगुणी शरीरी क्रोध भरता नोळखे माता पिता बंधू बहीण कांता ताडी तो तमोगुण. त्या सगळ्यांना तो मारत सुटतो. आणि स्वतः आत्महत्या करणे किंवा दुसऱ्याचा जीव घेणे हे सुद्धा तमोगुणांचे लक्षण आहे. हे करणे म्हणजे जीवाची ही अधोगतीच नाही आहे का? म्हणून तमोगुण हा पतनास कारणीभूत होतो असं म्हणतात. शबल तमोगुणी माणसात आपण 2 भाग बघितले आपण मगाशी, शबल आणि शुद्ध. तर शबल तमोगुणी माणसात काय आढळतं आपल्याला? तर काम, क्रोधादी विकार हे कमालीचे तीव्रच असतात. नव्हे तर उग्र स्वरूप त्यांचं आपल्याला त्यांच्यामध्ये दिसतं. असे की राग आला की तमोगुणी माणूस हा अंगात पिशाच संचारल्याप्रमाणे पिसाटासारखा वागतो. आपण म्हणतो ना, काय पिसाटासारखं वागतो आपण म्हणतो. रागाला अतिशय माणूस रागावतो की आपण असं म्हणतो ना. तर आपल्या विषय वासनांची पूर्ती तो नीतिधर्माची बंधनं किंवा लौकिकाच्या मर्यादा की न पाळता किंवा पशूलाही लाजवील अशा विकृत तऱ्हेने तो पूर्ती करत असतो आपल्या विषय वासनांची. तमोगुणी माणसाचा आहार हा खूप मोठा असतो. त्यामुळे झोपही अत्यंत जड असते. साहजिकच आहे नाही का? अति खाल्लं की त्याला सुस्ती येते, सुस्ती झाली की झोप येते, आळस अंगात करतो. त्यामुळे झोपा काढण्यातच त्याचा सगळा दिवस हा जात असतो. त्याचा दिवस तो तसाच घालवतो आळसामध्ये, झोपा काढण्यामध्ये. त्यामुळे त्याची आणि बुद्धी जी असते ना सदैव वाकडीच. आपण बुद्धिबळातले उंट्याची चाल कशी असते, त्याची बुद्धी
तशीच असते वाकडी आणि त्याप्रमाणेच तो वर्तन करत असतो, म्हणजे चालत असतो. जे करायला नको ते नेमकं तो तेच करत असतो. उद्धटपणे वागायची सवय असल्यामुळे श्रेष्ठांचा मान ठेवायचा नाही. त्याला कधी ठाऊकच नसतं मान ठेवणं. त्याचे अंतःकरण जर अत्यंत निष्ठुर असतं की छोट्या छोट्या जीवांना मारण्यात त्याला अत्यंत मजा वाटते. त्याचा तो आनंद घेत असतो. त्याला आपण मारलं, आता साधी फुलपाखरं किंवा आपल्याला पावसाळ्यावरती गांडूळ वगैरे दिसतात, तर त्याला अत्यंत मारतो. आता आपण डास आपण म्हणतो, ते हल्ली रॅकेट असते, पण ते मारतो आपण, त्याचा जीव आपण जाळतो त्याच्यानी. म्हणजे त्याच्यात आपल्याला वाईट वाटत नाही की ते डास मरतात, आपल्याला चावत नाही एवढंच आपण बघतो, पण त्याच्या डासाची हत्या होते ना आपल्याला आपल्या हातनं. तसं ह्याची ती आवड तशी असते. नंतर पैशासाठी कुणालाही मारून टाकणं, घातपात करून दुसऱ्याला नायनाट करणं हीच त्याची वासना असते, अत्यंत घाणेरडी वासना असते. नंतर सत्कर्माची त्याला तर आवडच नसते. त्यामुळे भगवत भक्ती, भगवंत, वेद, शास्त्र, संत संग, तीर्थाटन करणं, पुरस्चरण करणं याबद्दल त्याला काहीही आवडत नाही. देवाची निंदा करायची, दुसऱ्याला छळायचं याचीच त्याला तीव्रतेने आवड असते. असा माणूस काय करतो, तमोगुणी माणूस हा काय करतो, त्याला भक्ती करायचीच वेळ आली तर तो काय करतो, धार्मिकतेचा आ म्हणतो. हा माणूस धार्मिकतेचा आणून देवाचं काही करू लागला तर तेही त्याचे मार्ग हे अघोरीच असतात. आता ह्याच्यामध्ये आपल्याला समर्थांनी अशा ओव्या आहेत की तो काय करतो, मार्ग कसा अवलंबतो, की देवाच्या नावाखाली तो स्वतःच्या देहाला पीडा देतो. कसे, आता ते नवस त्याचे अधिष्ठान स्वतःचं सकामच असतं, तर त्याचे मार्ग अगोदरीच असतात. तर आता कसं आहे बघा, मस्तकी भदे जाणावे असे नाना नवस तो आपल्या देहाला क्लेश धरून करत असतो. तर काय, आता त्यातली आपण 2-4 ओव्या बघूया. मस्तकी भदे जाळावे म्हणजे आपल्या डोक्यावर खापर घेऊन त्याच्यावर निखारे ठेवायचे, किंवा पोत म्हणजे काकडाने आपलं अंग हुरपळून घ्यायचं, स्वतःच्या देहाला शस्त्राने टोचून घ्यायचं, हा तमोगुण आहे. किंवा देवाचं सिर व्हावे, देवाला आपण म्हणतो अंग वाहणे, सिर वाहणे, हे तमोगुणाचे लक्षण आहे. पडणीवरून घालून घ्यावे, पडणी म्हणजे कडेलोट, आपल्याला स्वतःला कडेलोट करून घ्यायचा, असं ह्याचे जे अघोरी उपाय म्हणतो आपण तेव्हा, असा ह्या नवसांचा उल्लेख आहे ना समर्थाने 4-5 ओव्यांमध्ये केलेला आहे बरं का. अग्नी म्हणजे निखाऱ्यावरून चालणं, गळ टोचून घेणं स्वतःला, किंवा पडणीवरनं म्हणजे कडेलोट करून देवद्वारी जीव देणे, किंवा आपण म्हणतो ना पंचाग्नी, धूम्रपाने, अधोवदने आपण जे म्हणतो ते त्याचाही उल्लेख केलेला आहे. पंचाग्नी म्हणजे 5 अग्न्यांमध्ये आपण तिथे उभं राहायचं आहे. 5 कुंड, अग्नीची 4 कुंड आणि वरचा सूर्य, आणि तिथे निश्चलपणे उभं राहण्याला म्हणजे पंचाग्नी साधन असं म्हणतात. जी अगदी मोठे मोठे साधू संत आहेत त्यांनी ही केलेली आहेत, आपण बघतो. नंतर स्वतःला मातीत पुरून घ्यायचे, किंवा एका पायावर उभं राहून अनुष्ठान करायचे, हे सगळे तपश्चर्या करायचे, हे सगळी ही आहेत ते तमोगुणाची लक्षणं आहेत. म्हणजे देहाला हे देवाचं करताना हे दांभिकतेचं आपण म्हणतो, पण धार्मिकतेचा म्हणतो, पण तो प्रत्यक्षात काय, स्वतःच्या देहाला पीडा देणे. पण अशाने देव प्रसन्न होणार आहे का, कधीच होणार नाही आहे. याचा उल्लेख आपण अघोरी नवसांचा उल्लेख मी मगाशी म्हटलं तसं ओवी 29 ते 34 या ओव्यांमध्ये हे सगळे नवस समर्थांनी सांगितलेले आहेत. कसे आहेत ते, देवाच्या नावाने सदेहाला तो पीडा देतो, देवाच्या दारी जीव द्यायलाही त्याची तयारी असते. अशाने हा अघोरी कृत्य करून ईश्वर कधीच प्रसन्न होत नसतो, शक्यच नाही होणं. अशाने कधीच प्रसन्न होत नाही. तो देवाला काय हवं असतं, फक्त भक्तिभाव हा हवा असतो. आणि यासाठी सत्याचा, सदाचाराचा, सत्कर्माचा मार्ग आक्रमावा लागतो. आणि यासाठी सत्वगुण हवा. सत्वगुणासाठी काय लागतं, निश्चय लागतो की मी हे अशा प्रकारे वागणार आहे. तुमचा मनाचा निश्चय नसेल तर काहीही होत नाही. मनाचा निश्चय, सत्वगुणाचा निश्चय लागतो. भगवंताविषयी अंतरात, मनात निष्ठा, भक्तिभाव असावा लागतो. अनन्यता त्याच्या चरणी असावी लागते. सत्वगुणाची ही जी कृती आहे ना, ती भगवंताकडे नेणारी असते. सत्वगुण उच्च मार्गाला आणि भगवंताकडे जाणाऱ्या मार्गाला ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्ता, आपण मग ती श्लोकात बघितलं तसं सत्वगुण हा माणसाला भगवंताप्रत नेणारा असतो. भक्तिमार्गात काय करायचे, रज आणि तम हे बाजूला सारायचे.
आपण मगाशी बघितलं, एका गुणाचा प्रादुर्भाव जास्त असेल तर दोन आपोआप दबले जातात. तसं सत्वगुणामध्ये रजतम हे दबले जातात आणि सत्वगुणाची वाढ झाल्यामुळे त्याची तराला लागते भक्ती मार्गात. तरच तुम्ही भक्ती मार्गाकडे लागू शकता आणि मग त्याचे रूपांतर सत्वगुणातून भक्तीचे बीज जे असते ना ते आपल्या अंतरामध्ये पेरलं जातं. आणि हा सत्वगुण, शुद्ध सत्वगुण भाव वाढवला वळवला, हा शुद्ध सत्वगुणाकडे वळवला आपला भक्तिभाव, तर काय होतं, माणसामध्ये एकदम परिवर्तन होतं. पण हा भाव सत्वगुणाकडे वळणं हेच कठीण आहे मुख्य. मग असे आपण म्हणतो तरी क्षणिक चांगला भाव मनात येतो पण तो लगेच खालती उतरतो. आपण म्हणून म्हणतात की झालं की उजव्या हाताचं डाव्या हाताला सहन न करणार इतक्या लगबगीने आपल्याला ते दान वगैरे करायचं ते करून घ्यावं. त्यामुळे पण हा भाव सत्वगुणाकडे वळणं मात्र हे अत्यंत कठीण अवघड असतं. मात्र हा मार्ग असतो तो संतांनाच ठाऊक असतो. संत संगतीने चटकन माझं परिवर्तन होतं. पण तमोगुणी माणसाला संत संग आवडतच नाही. मग हा यातनं बाहेर कसा पडणार? त्यामुळे सत्वगुणाचं बीज हे त्याच्यात अंतरात रुजण्यासाठी त्याचा जो तमोगुण आहे तो शुद्ध तमोगुण हा शुद्ध रजोगुणाकडे वळला पाहिजे. शुद्ध रजोगुणाकडून तो सत्वगुणाकडे वळला तरच हा तमोगुणी माणूस हा चांगल्या मार्गाला लागेल असं समर्थांनी आपल्याला याच्यामध्ये तमोगुण लक्षण ह्या समासात समर्थांनी सांगितलेले आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे हे जे समर्थांनी या ओव्यातून दिले आहेत ते जरूर वाचा आणि आपल्याला कळेल की तमोगुणी माणूस अति सगळं करतो, अतिशय त्याची तीव्र भावना असते. अति वागणे हे अति घाई, आपण काही केलं की अति हे घाई असो तर घाई ते घाईमध्ये लोटणारच असतं. त्यामुळे हा असा तमोगुण पतनास कारण आहे. त्याच्यामुळे मोक्षप्राप्ती ही मिळतच नाही. केल्या कर्माचे फळ, त्यामुळे केल्या कर्माचे फळ प्राप्त होणे सकळ जन्म दुःखाचे मूळ तुटे ना, की या तमोगुणामुळे जन्म दुःखाचे मूळ जे आहे ना तेच तुटणार नाही. आणि ज्यासाठी वावया जन्माचे खंडन पाहिजे तो सत्वगुण, तेचे असे निरूपण पुढे ते समासी. सत्वगुणात जन्माचे खंडन म्हणजे जन्ममृत्यूचे चक्र खंडन व्हायला हवं असेल तर आपल्याला सत्वगुण हा अंगी बाळगायला पाहिजे. आणि त्याचं निरूपण आपल्याला समर्थांनी पुढच्या समासात सांगितलेले आहे. झालेली विवरण सेवा आपण समर्थचरणी अर्पण करूया. श्रीराम जय राम जय.